प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अनोखा आणि ऐतिहासिक देखावा सादर करणार आहे। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी गणेशोत्सव ही संकल्पना आहे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यातून मांडलं जाणार आहे। ढोल ताशांचा निनाद, लोककला, पारंपरिक नृत्य आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आधुनिक स्वरूपात यामध्ये सादर केली जाणार आहे। राजधानीमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा गजर पाहायला मिळणार आहे। बंधुता, एकता आणि सांस्कृतिक अस्मितेचा संदेश संपूर्ण देशाला दिला जाणार आहे। असा हा चित्ररथ कर्तव्य पथावर आज सगळ्याच देशवासियांना पाहायला मिळणार आहे। तर आज महाराष्ट्राचा चित्ररथ हा दिल्लीतील कर्तव्य पथावर संचलन करण्यासाठी सज्ज झालेला आहे। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम ही गणेशोत्सव ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राची जी कला आहे, परंपरा आहे, ती या चित्ररथामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अनेक सादरीकरण देखील या दरम्यान केली जाणार आहेत। तर कर्तव्य पथ सज्ज झालेला आहे। राजधानीतील कर्तव्य पथावर आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे आणि हा कर्तव्य पथाची ही पहाटेची दृश्य आपण पाहतोय। अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सोबतच युरोपियन युनियनचे ज्येष्ठ काही नेते जे आहेत त्यांना देखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। तरी दृश्य नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरची।